कृष्णा अस्पताल के 10 विशेषज्ञ डॉक्टर कराड़ के सरकारी उपजिला अस्पताल में मुफ्त सेवाएं देंगे। विधायक डॉक्टर अतुल भोसले की घोषणा। कराड़ दक्षिण विधायक डॉक्टर अतुल भोसले ने कराड़ के सरकारी वेणुताई चौहान उपजिला अस्पताल का दौरा कर निरीक्षण किया और अस्पताल में मौजूद कमियों का जायजा लिया। उन्होंने घोषणा की कि अस्पताल में सर्जनों सहित विशेषज्ञ डॉक्टरों की कमी को कराड़ के कृष्णा अस्पताल के विशेषज्ञ डॉक्टरों की मुफ्त सेवाएं प्रदान करके पूरा किया जाएगा। प्रमुख लोकांना घेऊन मी इथं आलेलो आहे। मी सगळ्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली, डॉक्टर्सची चर्चा केली आणि नेमकी कराडच्या कॉटन हॉस्पिटलला ऊर्जा अवस्थेमध्ये आणण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे ह्याचा एक सखोल आराखडा आम्ही सगळ्यांशी बोलून तयार करण्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहोत। कराडचं कॉटेज हॉस्पिटल हे या तालुक्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं हॉस्पिटल आहे। सर्वसामान्य रुग्ण कॉटेज हॉस्पिटलमध्ये आपली आरोग्याची समस्या असली की धावून येतो आणि त्यामुळं कॉटेज हॉस्पिटलचं अपग्रेडेशन करण्यासाठीचा प्रस्ताव हा राज्य सरकारसाठी आम्ही लवकरात लवकर सादर करणार आहोत। आपलं 100 बेडेड हॉस्पिटल आहे। 100 बेडेड हॉस्पिटलचं अपग्रेडेशन करायचं, एक आधुनिक ट्रॉमा केअर सेंटर, कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्ग हा कराडच्या लगत जातो, त्यामुळे बरेच वेळेला ट्रॉमाचे पेशंट असतात आणि त्याबरोबरच रस्त्याचं मोठं जाळ कराड तालुक्यामध्ये आणि लगतच्या जिल्ह्याला जोडणारं देखील आहे आणि त्यामुळं काही वाहनांचे अपघात असतील किंवा इतर अपघात असतील, या अपघात झाल्यानंतर पेशंटला एक अद्ययावत ट्रॉमा केअर सेंटर हे कॉटेज हॉस्पिटलमध्ये असणं हे अत्यंत गरजेचं आहे। तशा पद्धतीचा प्रस्ताव हा लवकरात लवकर तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला मी दिलेल्या आहेत। त्याबरोबरच एक मदर चाइल्ड हेल्थच्या माध्यमातून योजनेच्या माध्यमातून 100 बेडचं एक नवीन विंग हे आज आपल्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये तयार करायचं चाललेलं आहे। काही कारणांनी त्या विंगचं जे बांधकाम आहे त्याची गती ही थोडी कमी झालेली आहे किंवा काम अपूर्ण आहे। ते काम त्वरित पूर्ण होण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर काही जो फॉलोअप करायला लागतो, राष्ट्रीय आरोग्य विभागाकडे जो फॉलोअप करायला लागतो तो फॉलोअप करायचा आहे आणि त्वरित त्या विंगचं काम पूर्ण करायचं आहे। त्याबरोबर काही सूचना मला मिळाल्या की गोल्डन आवरमध्ये आपल्याला तिथं निओनेटल ICU जवळ असणं गरजेचं आहे। तीसुद्धा तरतूद कशी करायची हे मी जे आरोग्य विभागाचे डेप्युटी डायरेक्टर साहेब आहेत त्यांना सूचना केलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपली ही सगळी जी वास्तू आहे या वास्तूची स्वच्छता राखणे, इथं जे काही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कामं प्रस्तावित केलेली आहेत DPDCला, ती जवळजवळ 1,21,00,000ची कामं आहेत। मी DPDCच्या प्लॅनिंग म्हणून कायमस्वरूपी लोकांची सेवा करणं हा खऱ्या अर्थानं माझ्या मनामधला हेतू आहे आणि त्यामुळं कृष्णा विश्वविद्यापीठाच्या वतीनं आम्ही साधारण 20 पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट हे आपण इथं देतो आहे कॉटेज हॉस्पिटलला। NMCची रिक्वायरमेंट आहे की तुमच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जे काही शासकीय व्यवस्था आहे तिथं तुम्ही तुमचे डॉक्टर्स दिले पाहिजेत विद्यापीठांनी। आता आपण एक पाऊल पुढं जाऊन मी आदरणीय आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेबांशी आत्ता चर्चा केली मोबाईलवर आणि मी त्यांना सांगितलं की आम्ही एक पाऊल पुढं जाऊ आणि साधारण जेवढे विभाग आहेत, जेवढे तुम्हाला एक्सपर्ट तिथं डॉक्टर्स लागणार आहेत ते सगळे डॉक्टर्स आपण देऊ, सगळ्या विभागाचे देऊ आणि ऑनररी डॉक्टर्स हे कृष्णा विश्वविद्यापीठाच्या वतीनं हे आपण कॉटेज हॉस्पिटलला देण्याच्या बाबतीमध्ये एक नवीन उपक्रम करायचा म्हणतोय। आपण राज्याच्या मंत्री महोदयांना म्हटलं की आमचा एक MOU करून घ्या आणि त्या MOUमध्ये जितके डॉक्टर्स कॉटेजला लागतील तेवढे डॉक्टर्स हे कृष्णा विश्वविद्यापीठ प्रोव्हाइड करेल आणि हे करत असताना कुठलंही रिन्युमरेशन हे कृष्णा हॉस्पिटलच्या डॉक्टर्सला आपण द्यायचं नाही आणि सेवाभावी वृत्तीनं ते येऊन सरकारचं काम करतील, लोकांचं काम करतील आणि माझ्या मनामधले जे काही समस्या होत्या त्या सगळ्या समस्या मी त्यांच्याशी आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करून घेतलेल्या आहेत आणि कॉटेज हॉस्पिटलला एक एफिशियंट हॉस्पिटल या महाराष्ट्रामधलं काम करणारं हे करण्याच्या बाबतीमध्ये जे काही करायला लागेल ते सगळं करायचं आणि खाजगी रुग्णालयाला लाजवेल अशा पद्धतीची सेवा ही गोरगरीब रुग्णांना उपलब्ध करून द्यायची आणि याच्यासाठी सगळ्या उपाययोजना करायच्या।
ज्याच्यासाठी आम्ही सगळे प्रमुख लोक बसून एक चांगला आराखडा केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये बरंचसं काम याच्यासाठी करावं लागणार आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हटल्या की लगेच ह्या सगळ्या गोष्टी होणं शक्य नसतं. त्यामुळे टाईम बाउंड आम्ही प्रोग्राम करणार आहोत आणि त्या टाईम बाउंड प्रोग्रामनुसार निश्चित स्वरूपी या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील आणि येणाऱ्या काळामध्ये एक अत्यंत एफिशियंटली चाललेलं गव्हर्नमेंट हॉस्पिटल महाराष्ट्राला हेवा वाटेल अशा पद्धतीचं हॉस्पिटल निर्माण करण्यासाठी आम्ही